भारतीय संविधान दिन व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून संविधान सन्मान समारोह समिती सुमठाणा यांच्या वतीने तथागत बुद्ध विहार नवीन सुमठाणा येथे आयोजित भव्य एक दिवसीय कार्यक्रम मोठ्या जनसहभागात संपन्न झाला आहे। कार्यक्रमास युवक पुरुष व महिला मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास यावर्षी सांगायचं म्हणजे यावर्षी जो कार्यक्रम जो आयोजित केला आहे यावर्षी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला दिसत आहे। या ठिकाणी या विशेष म्हणजे कार्यक्रमामध्ये मान्यवरांची मार्गदर्शन भाषण तर होते संविधानावर, पण त्या व्यतिरिक्त राज्यस्तरीय पुरस्कार यांनी उत्कृष्ट विविध क्षेत्रामध्ये जे कार्य केलेले आहे त्यांच्या कार्याचा कुठं ना कुठं गौरव व्हावा ही बाब जाणून ठेवून समितीने बरेच लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण केलेले आहे। या पुरस्कार वितरणामध्ये पुष्कळ म्हणजे मुंबई सातारा सांगली इतर या ठिकाणी मान्यवर व्यक्ती आलेले आहेत आणि जी पुरस्काराची निवड केली आहे त्या निवड समितीला मला धन्यवाद द्यावंसं वाटते की खरोखरच त्यांनी योग्य व्यक्तीची निवड केलेली या ठिकाणी दिसत आहे। आणि ज्या पुरस्कारासाठी जे निवड झालेले लोक होते खरंच त्या दर्जांचे ते लोक होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं लोकांना मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे। आता इथं तर पाहता तर यामध्ये सर्व सहकार्यामध्ये लाडबुद्धा टीव्हीचे श्री सन्माननीय मनोज भाऊजी मोडक साहेब अगदी सुरुवातीपासून तर आतापर्यंत या ठिकाणी हजर होते। त्यांचं या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लागलं, यापूर्वीसुद्धा लाभत आलेलं आहे। आणि एकंदरीमध्ये पाहतो म्हणलं का आजचा जो दिवस आहे हा अतिशय चांगला दिवस आहे। आता हे सुरुवातीच्या सत्रामध्ये चित्रकला स्पर्धा झाली, त्यानंतर निबंध स्पर्धासुद्धा लहान मुलांचा विचार करून घेण्यात आली, त्यानंतर बौद्धिक कार्यक्रम झाले आणि त्यानंतर सायंकाळचं जे सत्र आहे त्याच्यामध्ये गायनाचा कार्यक्रम आहे। यामध्ये गायनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या विदर्भातील जे नामवंत कलाकार आहेत त्या सगळ्या नामवंत कलाकारांना या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार एक प्रबोधन गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील ह्या माध्यमातून आता थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी सादर होणार आहे। आणि अशाप्रमाणे एकंदरीत सगळ्याच प्रकारची मेजवानी या कार्यक्रमातून मिळत असते। तर माझ्यातर्फे मी सर्व लाडबुद्धा टीव्हीचे जे दर्शक आहेत त्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आयोजकांना या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतो की दरवर्षी जसे आज करत आला 10वं वर्ष झालेलं आहे तरी पण ही जी परंपरा यांनी सुरू केली आहे ही कायम राखावी। सुमठाणा परिसरामध्ये भारतीय संविधान दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक दिवसीय कार्यक्रम असतो। या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम असतो। या कार्यक्रमामधून लोकजागृती व्हावं, मुलांना चांगले वळण लागावे यासाठी हा नित्य कार्यक्रम 10 वर्षापासून आपल्या सर्व समाजसेवेच्या करिता मी उभारणी करतो आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मला सर्व सहयोगीच्या सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन सुमठाणा येथे तथागत बुद्ध विहार या ठिकाणी आयोजन केला आणि तो व्यवस्थित पार पडत आहे। त्यासाठी बाहेरून आलेल्या सर्वांना या ठिकाणी भारतीय संविधान दिन या दिनाच्या निमित्ताने अनेक दिग्गज अनेक विचारवंत या ठिकाणी आले। अगं रामू, आता तुला पण शिकायला हवं। साहेबांनी मला शिकवले आणि मी शिकले अ आ इ बे कबे आणि मला पण आता लिहायला वाचायला यायला लागलं। साहेब अमेरिकेत असताना मी ते कष्ट करायची, गवऱ्या थापून माझ्या लेकरांचं पोट भरायचे। माझे 3 लेकरं मरण पावले बाळांनो, गंगाधर रमेश इंदू माझे 3 लेकरं मरण पावले। अहो त्यांनी आजारी पडायचे तर त्यांना औषध आणण्यासाठी पण माझ्याकडे खोली नाही राहायची, दूध आणण्यासाठी बाहेरचं विकतचं खोली नाही राहायची माझ्याकडे।